ढोले पाटील रोड या ठिकाणी असणाऱ्या कमर्शियल मॉलचा एक स्लॅब कोसळलेला आहे। यामध्ये 2 जण जखमी झालेले होते। आपल्याबरोबर अग्निशमन दलाचे अधिकारी आहेत, आपण बातचीत करणार आहोत। किती वाजताचा कॉल होता, काम सुरू होतं, नेमकं काय झालं? आम्हाला मुख्य अग्निशमन केंद्र इथून 1:05 कॉल आला। ढोले पाटील रोडला सदर बिल्डिंगमध्ये स्लॅब कोसळलेला आहे। त्या संदर्भात आम्ही कॉल अटेंड करून या ठिकाणी पोहोचल्यानंतर सदर शॉपचं रिव्हेलेशन काम चालू असताना 2 स्लॅब पडल्यामुळे 2 कर्मचारी त्या स्लॅबच्या खाली अडकलेले आहेत। त्यावेळेस आमच्या जवानांनी रेस्क्यू किटच्या साहाय्याने पार, कटर, एअरबॅग यांच्या माध्यमातून, रस्सी यांच्या माध्यमातून सदर 2 कर्मचाऱ्यांची सुटका करून त्यांना त्वरित हॉस्पिटल ठिकाणी पाठवले। किती वाजताचं काय, कधीपासून काम सुरू होतं, परमिशन घेतलेली होती काय? त्याबद्दल आम्हाला आणखी माहीत नाही। किती जण जखमी? 2 जण जखमी आहेत। उपचारासाठी जवळच्या रुबिहाल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलेले आहे। आतमध्ये किती लोक होते? आतमध्ये 3 लोक होते, जे त्यांचा एक ठेकेदार आणि 2 लोक काम करत होते। नक्की आतमध्ये 3 लोक होते, त्याचबरोबर काही एक ठेकेदार होता आणि हे सगळे कर्मचारी होते। आपण जर बघितलं तर या ठिकाणी या शॉपचं रिनोव्हेशन सुरू होतं आणि त्याच वेळेस ही घटना जी आहे ती घडलेली आपल्याला पाहायला मिळते आहे। JCBच्या सहाय्याने हे सर्व साहित्य जे आहे ते बाजूला केलं जातं आहे। महानगरपालिकेचे अधिकारी जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या संदर्भातला तपास जो सुरू आहे। काय झालं होतं, याची परमिशन होती नव्हती, काय झालं याचं काय झालेलं आहे? रिनोव्हेशनचं काम चालू होतं त्यावेळेस घटना घडलेली आहे। तत्काळ आमच्या कर्मचाऱ्यांनी 2 लोकांना रेस्क्यू केलं। पण आपण त्याला नोटीस दिली होती काही? नाही, आता बांधकाम विभागाकडून आम्ही माहिती घेतोय या संदर्भात। नक्की बांधकाम विभागाकडून या संदर्भातली माहिती जी आहे ती घेतली जाते आहे। आता जर पाहिलं तर या ठिकाणी JCBच्या सहाय्याने हा मलबा जो आहे तो सध्या काढला जातोय। त्यामुळं या कामासंदर्भातली परमिशन घेतली होती नव्हती या संदर्भातली माहिती जी आहे ती महानगरपालिकेकडून मिळेल। मात्र आता जे जखमी झालेले आहेत त्यांच्यावरती उपचार खासगी हॉस्पिटलमध्ये सुरू आहेत। कॅमेरामॅन किरण काजळेचा सागरवाड, साम TV। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।